मूल्य संस्कार मेळावा संस्कार महोत्सव ठिकाण छत्रपती संभाजीनगर जामनेर ग्राउंड दिनांक 24, 25, 26, 27 एप्रिलपर्यंत। चला तर मित्रांनो आपण आता ह्या महोत्सवामध्ये इथं आलेलो आहे आणि इथं बघूया काय काय कोणते स्टॉल लागलेले आहेत जे की आपल्या एकदम माहितीदायक स्टॉल इथं आहेत ते आपण इथं कॅप्चर करणार आहोत बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा इथं खूप सुंदर असे स्टॉल लागलेले आहेत मित्रांनो। तर असे स्टॉल इथं बघा हे सर्व प्रकारचे आहेत इथं स्टॉल। क्रमांक 1 मध्ये स्टॉल क्रमांक 1 आपला आहे जो विकल्प गुरु टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा आहे, ज्यामध्ये आपण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करतो। त्याचप्रमाणे आपल्याकडे ODL म्हणजे ऑनलाईन अँड डिस्टन्स लर्निंगचे क्लासेस चालतात, जे कोर्सेस आहेत हे सगळे MBA, BBA, BCAचे। त्याच्यामध्ये 30+ युनिव्हर्सिटीज आहेत इंडियाच्या आणि 15 युनिव्हर्सिटीज आहेत इंटरनॅशनलच्या। त्याचबरोबर आपल्याकडे IGSP नावाचा एक कोर्स आहे जो 1 वर्ष इंडियामध्ये आहे आणि 2 वर्ष जर्मनीमध्ये आहे, विथ स्टायपेंड त्याला मिळणार आहे। कोर्स कंप्लीट झाल्यावर त्याच्यामध्ये 30 लाखाचं पॅकेज त्याच्यामध्ये त्याला मिळणार आहे। GRE, TOEFL, त्याच्यानंतर स्पोकन इंग्लिश, जर्मन, स्पॅनिश अशा सगळ्या प्रकारची लँग्वेजेस क्लासेस इथे होतात। काउन्सिलिंग होतं स्टार्ट टू एंड, मीन्स तुमचं करिअर पाथ चालू करण्यापासून ते तुम्हाला हाय पे सॅलरी जॉब मिळेपर्यंत आपण इथे पूर्ण काउन्सिलिंग करतो। त्याच्यामुळे अगदी सॅटिस्फॅक्टरी असं आपण त्यांना ऑप्शन देतो। इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा मेडिकलला जायचं असेल, फार्मसीला जायचं असेल, सगळ्या प्रकारचं इथे काउन्सिलिंग होतं। आपले IITN आहेत, PhD होल्डर्स आहेत, डॉक्टरेट आहेत, अशा वेगवेगळ्या स्ट्रीमची एक्सपर्टीज आपल्याकडे आहेत। त्यांना 35 वर्षाचा अनुभव आहे, ज्यामुळे आपण आपल्या मुलाचं भविष्य एकदम प्रॉपरली करू शकतो। ॲब्रॉड MBBS आहे, MD आहे, BHMS, BMS आहे, BHMS आहे, MS आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारची कोर्स त्याच्यानंतर आपण प्रायव्हेट कॉलेजच्या प्लेसमेंट्स पण आपण देतो आणि त्याच्यामध्ये बरोबर आपण 4th डायमेन्शन नावाचं आपलं प्लेसमेंट सर्व्हिसेस आहे, ज्याच्यामध्ये आपण रिक्रुटमेंट, प्लेसमेंट्स आणि इंटर्न्स असं आपण पूर्ण या विकल्प गुरुच्या अंडरमध्ये करतो। DVOC ब्युटी अँड वेलनेस आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, जसं लॉजिस्टिक, हे आपले सगळे बॉडी अँड वेलनेसच्या अंतर्गत होतात। स्किन ॲनालायझर असो, इकोथेरपी असो, त्याच्यानंतर IPS असो, बॉडी ॲनालायझर असो, या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग आपल्याला ब्युटी अँड वेलनेसच्या BVOCमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला फेस ॲनालायझिंग कसं करायचं किंवा त्याच्याबद्दल काय शिकायचं आहे, वेलनेस कसा मेंटेन केला पाहिजे, या सगळ्यांबद्दलचा अभ्यासक्रम याच्यामध्ये आपल्याला येईल। आपण तशा पद्धतीने MBBS ॲब्रॉड करून 30 लाखाचं पॅकेज गॅरंटेड आपण आज देतोय सर। ओके, त्याची गॅरंटी देतो आपण। आणि आपल्याकडे बॉडी वेलनेसमध्ये हे लिपोसक्शन मशीन आहे, त्यानंतर हे IPL एअर रिव्ह्यूसाठी आणि इकडे आपलं बॉडी ॲनालायझर हे मशीन, हे बॉडी ॲनालायझर मशीन आहे। यानंतर हे स्किन ॲनालायझर आहे, फेसवरती कशा पद्धतीने तुम्हाला रिंकल्स असतील, पिगमेंटेशन्स असतील, हे कशा पद्धतीने रिमूव्ह करायला पाहिजे यासाठी आपण पूर्णपणे यामध्ये सजेस्ट करतो। आपल्याकडे डॉक्टर्स पण आहेत होमिओपॅथिक, हे आपल्याला पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन करतात। आता ही जी मशीन आहे पूर्ण AI जनरेटेड आहे का? पूर्ण AI जनरेटेड। ओके, एक मिनिट मी स्टार्ट करून दाखवा। तर सर्वप्रथम आता सरांनी मशीन आपल्याला इथं चालू करून म्हणजे स्क्रीन त्यांनी दाखवलेली आहे। चालू करतोय मी, स्टार्ट करतोय। काही हरकत नाही ना लाईव्हमध्ये? सर्वात अगोदर आपण मॅडमचं नाव समजून घेऊया। मॅडम, नाव काय तुमचं? आकांक्षा। आई निघून जाते आयुष्यातून, त्यानंतर आयुष्य एकदम शांत होऊन जातं। देवाचं दुसरं रूप म्हणजे आपल्या आई आणि बाबा। आपल्याकडून आपल्या आई बाबांना कधी दुःख झालं असेल, काही दुःख आपल्याला त्यांच्याकडे गेलं असेल तर त्याबाबत त्यांच्याशी बोलायचं, त्यांची माफी मागायची आहे मुलांनी। देवाची आई आपल्यात असते त्यावेळी ते किती रागावली, किती ओरडली, सुद्धा आपली आई आहे।
सोडून जाते ते आहे. जेव्हा आपल्या पाठी कोणी नसते, आई नसते, तर या देहाला काहीच किंमत नसते. ये भी अलग अलग तरीके से AI के थ्रू आपका फेस कैप्चर कर रहा है. जिस तरह से आपको अलग अलग एंगल से आपको एज रिगार्डिंग जो भी आपके तरफ में है वो आपको सब चीज़ें समझ में आएगी. ये भी इमेज अपलोड हो रही है. आई म्हणजे स्वर्ग आणि आई म्हणजे सर्व. आई म्हणजे पुन्हा AI डिटेक्टेड ये पूरा AI डिटेक्टेड. आणि याच्यामध्ये ते फाईल्स वगैरे जे कसं येणार आपल्याला समजा आता पूर्ण डिजिटल आहे हे आपल्याला आता एक लिंक जनरेट होणार. त्याद्वारे तुम्ही आपलं QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमच्याकडे मोबाईलमध्ये लिंक ओपन करू शकता. रिपोर्ट तुम्ही जनरेट करू म्हणजे शकता. पूर्ण पेपरलेस हा येस पेपरलेस आहे. आपलं जे काही ऑफिस आहे हे आपलं विश्वरूप हॉलजवळ जयनगरमध्ये यशोधन 28 विकल्पगुरू अँड बॉडी वेलनेस छत्रपती संभाजीनगर. येस. आपल्या समोर बसले आहे आपले बाबा. आपले बाबा म्हणजे या ग्राफच्या माध्यमातून आपल्याला सगळं कळतं की आपल्याला कोणकोणते विकनेस येस आहे. येस येस आपण काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपलं जे काही स्किन आहे ती ग्लो नेहमी करत राहील. त्यासाठी आपण वॉटर लेवलचं इंटेक जास्त ठेवला पाहिजे. चांगले फ्रेश फूड्स आपण इंटेक केले पाहिजे. अजून बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्या आपण थोड्याशा काळजीपूर्वक घेतल्या तर आपल्याला जे काही फेस आहे त्याची आपण चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतो. अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा. ठीक आहे सर, खूप छान वाटलं ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. आणि आमच्या प्रेक्षकाला पण सांगा ज्ञान खजिने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, येस येस ऑब्विसली. ठीक आहे. नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू. तर तुम्हाला आपल्या भविष्य म्हणजे आपलं भविष्य सुधारण्यासाठी जर यायचं असेल तर तुम्हाला व्हिजिट करायची आहे 28 यशोधन जयनगर ज्योतिनगर रोड दशमेश नगर इथे. आणि त्याचबरोबर संस्कार महोत्सवाला पण व्हिजिट करायची आहे रूम क्रमांक 1 ला. त्याचसोबत ज्ञान खजिना या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. साई ड्रीम स्कूलच्या त्या स्टॉलवर व्हिजिट केलेलं आहे. नमस्कार मॅडम. सर्व मॅडमला माझा नमस्कार. ताई तुझं नाव काय? व्हॉट इज युअर नेम? थोडं ताई तुझ्या स्कूलबद्दल आम्हाला माहिती देशील का? चालेल ना? काय इश्यू नाही ना? विचारा फोन करू. तोपर्यंत बाकीचं घेतो. नमस्कार सर. ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. थोडं आमच्या प्रेक्षकाला थोडं ब्रीफ द्या आपल्या स्टॉलबद्दल. सर आमचा क्लास बेसिकली मुलांना सिव्हिल सर्व्हिस आणि डिफेन्ससाठी प्रिपेअर करवतो. ओके. आपल्याकडे जे मेजॉरिटी स्टुडंट्स आहेत ते 10th नंतर येतात. ओके. आणि त्यांना आपण रिटर्नपासून इंटरव्ह्यूपर्यंत मेडिकलपर्यंत सगळं प्रिपरेशन करून घेतो. त्यानंतर एक दुसऱ्या कॅटेगरीची मुलं आहे ज्यांना पुढे जाऊन UPSC किंवा सिव्हिल सर्व्हिस करायचं आहे. ओके. मग त्या मुलांना सुद्धा आपण प्रिपेअर करवतो. आपल्याकडे तशी फॅकल्टी आहे. आपले काही रिझल्ट्स मी बघू शकतो मागे. ओके. तर दीज आर ऑल पीपल दे आर इन द आर्मी ऑर द नेव्ही ऑर द एअरफोर्स.
म्हणजे ज्यांना आर्मीची एकदम आवड आहे लहान मुलांना त्यांच्यासाठी. त्यांना डिफेन्समध्ये किंवा सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे ओके अशी मुलं आपल्याकडे येऊ शकतात. ओके. जर आपल्या इथं जर पाल्याला यायचं असेल हां. तर त्यांच्यासाठी पत्ता वगैरे सांगा ना आमच्या इथं. आपला पत्ता आहे उस्मानपुऱ्यात गुरु तेग बहादूर शाळेसमोर. इफ यू कम देअर यू कॅन कॉल अस, वी विल शेअर आवर नंबर विथ यू. आणि एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्ही आमचं एन्व्हायरमेंट पहा, तुम्हाला नक्की ते आवडेल. देन यू कॅन थिंक ऑफ टेकिंग ॲडमिशन देअर. चालेल, थँक्यू. थँक्यू. चला तर बघूया आपण सुपर 30 इंग्लिश स्कूलचा एक स्टॉल इथं आहे, मसोबा नगर, हर्सुल पॉईंट, छत्रपती संभाजीनगर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅम थोडं आमच्या प्रेक्षकाला सांगा की आपला स्टॉलबद्दल थोडी माहिती द्या. सर आम्ही सुपर 30 इंग्लिश स्कूल मुसोबानगर इथून आलो आहोत. ओके. आणि आमच्या स्टॉलमध्ये आम्ही आमच्या स्कूलबद्दलच माहिती सांगतो. जसं की आमच्या स्कूलमध्ये नर्सरीपासून तर 12पर्यंत आमची स्कूल आहे. आमच्या 5 ब्रँचेस आहेत सर. कुठे कुठे मॅम प्राइस ब्रँचेस? एक जाटवाड्याला आहे, ओके. मुसोबानगरमध्ये पण आहेत, ऑडिडस सोसायटीमध्ये, आणि पिसादेवीलाही आम्ही आता एक नवीन ब्रँच ओपन केली आहे किड्ससाठी. बरं. आमच्या किड्ससाठी जास्त हे करतो भर देतो, कारण आपल्याला माहिती आहे की लहान वयामध्येच मुलांवर संस्कार वाढवले जातात. ओके. आणि आमच्याकडे जे शिक्षण दिलं ते संस्कार बेसच शिक्षण असल्यामुळे आम्ही किड्सवर जास्त भर देतो सर. नक्की आमच्या स्टॉललाही भेट द्या आणि संस्कार मिळवा. आणि मॅम तुमचे जे मेन ऑफिस आहे ते कुठे आहे आपलं? मुसोबानगर. मसोबानगरला. आमच्याकडे संकल्प फाउंडेशन नावाचे फाउंडेशन सुद्धा सुरू करता येतं सर. ओके. चालू आहे 7th, 8th, 9th, 10th या वर्गासाठी ओके. फाउंडेशन आहे आमच्याकडे. एकदा नक्की आमच्या स्कूलला व्हिजिट करा. आणि मॅम शिबिर किती दिवसापर्यंत आहे? सोमवारपर्यंत. सोमवार. तर पाल्याला तुम्ही विनंती करा की नक्कीच पाल्यांनी नक्की या संस्कार केंद्राच्या ठिकाणी व्हिजिट करावी आणि सुपर 30 स्कूलला व्हिजिट करावी. आणि आमच्या माझी सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही आमच्या स्कूललाही व्हिजिट करावं आणि ज्ञान खजिना या यूट्यूब चॅनललाही फॉलो करावं, सबस्क्राईब करावं. थँक्यू सर. आणि इथं बायोलॉजी क्लासेसचा एक स्टॉल लागलेला आहे. नमस्कार सर. सर आपल्या ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. थँक्यू येस. काही माहिती सांगता येईल? सर. आमचं स्पेशल बायोलॉजी चालतं उस्मानाबादमध्ये डॉक्टर पाटील सरांचं. ओके. नेटसाठी सरांचेच परत क्लासेस आहेत वाळूला, जे एम्स नावाने चालतात. ओके. आणि दुसरं जे आमचं रँकर्स अकॅडमी आहे सर, जे सातारा परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये 11th, 12th, 8th, 9th, 10th स्टेट बोर्ड CBSE आणि 6th to 10th फाउंडेशन असे क्लासेस चालतात आपले अकॅडमी प्लस फाउंडेशन. ओके. तो जो हा तुमचा आता हे शिबिर आपल्या किती तारखेपर्यंत आहे सर? 28 तारखेपर्यंत सर आहे? सोमवार, आज किती 25 सोमवारपर्यंत 4 दिवस आहे सर. आता दुसरा दिवस आहे. संडे 3 आणि मंडेपर्यंत आहे. ओके. आणि आपला मेन ऑफिसचा पत्ता कुठे आहे सर? आपलं मेन ऑफिस जे आहे सर, एक स्पेशल बायोलॉजी जे चालतं आहे ते उस्मानपुऱ्यामध्ये संत एकनाथ रंग मंदिरच्या समोर IDBI बँकेच्या बाजूला आहे. बरं. आणि एम्सला जे आहे सर हे वाळूजमध्ये आहे, गजानन नगर. वाळूजमध्ये कुठे आहे सर आपलं? वाळूजमध्ये शहीद भगतसिंग नगर हायस्कूल आहे ना सर, महाराणा प्रताप चौकात बजाजनगरला आहे. याच्यामध्ये सगळे फाउंडेशन वगैरे क्लासेस आहेत का? याच्यामध्ये 11th, 12th येते सर. ओके. आणि रँकर्स अकॅडमी जे आहेत हे रेणुका माता मंदिर रोड सातारा परिसर, हा स्पेशली सातारा परिसरातल्या पॅरेंट्ससाठी आहे बरं. की ज्यांना बघा की येण्या जाण्याच्या ज्या अडचणी आहेत किंवा एक चांगलं इन्स्टिट्यूट जे आहे तर सातारा परिसरामध्ये आम्ही रँकर्स अकॅडमीच्या नावाने ते सुरू केले आहे. फॅकल्टी वगैरे सर्व एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, व्यवस्थित तयारी होते. स्टेट बोर्ड, नीट, JEE आणि MSTC. थँक्यू सर. इथं विजयमाला टी अकॅडमी, खूप मोठी गर्दी आहे इथं. स्कॉलर व्हॅली स्कूलच्या आपण स्टॉलला पण विजिट करा. नमस्कार सर. सर आपल्या स्टॉलबद्दल माहिती द्या ना. आमच्या स्कूलचा स्टॉल लावलेला आहे. ओके. आपली स्कूल साई टेकडी रोडला आहे. सोलापूर डोळे हवेला त्याच्या ब्रिजच्या अपोजिट साईड. ओके. CBSE स्कूल आहे, फर्स्ट टू 10th. फर्स्ट स्टुडंट का सर? काय काय आपल्या इथं स्कूलमध्ये फॅसिलिटी? सर आता जसं आपली शाळा ज्युनियर KG ते 10वी आहे. ओके. आणि फर्स्ट ऑफ ऑल हे सांगायचं आहे की जसं आपल्या शाळेमध्ये डिसिप्लिन आणि सेफ्टी हा प्लस पॉईंट आपल्याकडे असतो. ओके. तुम्ही डिसिप्लिन आणि सेफ्टीवर जास्त फोकस केला आहे. ओके. आणि बेसिकली आपल्याकडे CBSE असल्यामुळे CBSE नॉर्म्सनुसार एक क्लासमध्ये जस्ट 30 ते 32 विद्यार्थी एवढी स्ट्रेंथ आपण ठेवतो. ओके. हा आपला प्लस पॉईंट आहे. आणि त्यातल्या त्यात डिसिप्लिन तर आहेच, पण कसं असतं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर जास्त भर देत असतो. ओके. आपल्याकडे रीडिंग, रायटिंग यामध्ये पण फोकस ठेवला जातो. ओके. येस. तर पाल्यांसाठी तुम्ही काय सूचना देताल बाबा? आता इथं तुमचा आता किती दिवस स्टॉल आहे? आता आपलं 4 दिवस स्टॉल आहे. ओके. 4 7 पर्यंत आहे. ओके.
तर आपला स्टॉल नंबर आपला 8 8 नंबरचा स्टॉल आहे. ओके. त्यानंतर आपलं जवळपास 4 एकरचा कॅम्पस आहे. त्यामध्ये सगळे गेम्स घेतले जातात, जसं बास्केटबॉल कोर्ट आहे आपल्याकडे, खो खो आहे, त्यानंतर व्हॉलीबॉल आहे, क्रिकेटसाठी मोठं ग्राउंड आहे. जवळपास 4 एकरचं असल्यामुळे क्रिकेटचं पूर्णपणे ग्राउंड चांगल्या प्रकारे आहे. आणि अदर गेम पण इंडोर गेम होतात आपल्याकडे, जसं की टेबल टेनिस, अजून अलग अलग जसं बॅडमिंटन, वेगवेगळ्या प्रकारचे गेम पण होतात. टोटल किती आपल्या शाळेत मॅम? आता आपले बघा 5 सिल्लोडमध्ये एक 5 शाळा आहेत. ओके. आणि एक लिटल वंडर म्हणून आहे जी प्री प्रायमरी एरिया म्हणून आहे. ओके. इथे उल्कानगरी. आणि आपली ही जी ब्रांच आहे साई टेकडी रोड कॉर्नरलाच आहे, देवळी तांडा. ओके. मेन ऑफिस कुठे आपल्या शाळेचं? साई टेकडी रोड देवळी तांडा, ओके. स्कॉलर प्रायव्हेट स्कूल. चला तर मॅम आता भेटूया आपण. चालेल. तसं पालकांना मी सांगणार आपल्या युट्यूबच्या माध्यमातून, त्यांना पण आपल्या शाळेची माहिती कळेल. तर जाता जाता सर थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्की आहे, एक वेळेस व्हिजिट द्या. स्कूल खूप छान आहे आणि कॅम्पस पण खूप छान आहे. आणि ओके. वातावरण तिकडे तिकडे साईडला असल्यामुळे तिकडे एकदम पहाडी इलाका आहे आणि एकदम फ्रेश नॅचरली फील येते. एकदम चांगल्या प्रकारे असं नेचर आहे. एकदा व्हिजिट करावं लागेल. आणि आमच्या ज्ञान खजिना एकदा त्या सरांचं यूट्यूब चॅनल आहे ज्ञान खजिना, त्यासाठी त्यांना पण एक फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. सरांचे व्हिडिओ वगैरे येतात ते. थँक्यू. तर आता आपण आलो इथं वेल्डन कॉमर्स क्लासेस, जी 25 वर्षाची विश्वासची आणि यशाचीच परंपरा आहे. तर नमस्कार सर, आपल्या ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काय सांगाल सर आपल्या प्रेक्षकाला आपल्या स्टॉलबद्दल माहिती द्या. वेल्डन कॉमर्स क्लासेस आहे, 11-12 क्लासेस. ओके. 10वीनंतर विद्यार्थ्यांना 11-12 सायन्स घेण्यासाठी क्लासेस काम करतो. 2 ब्रँचेस आमच्या उस्मानापुरामध्ये आणि ओके. राजानगरला. 2 ब्रँचेस आहे का आपल्या? ज्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये कॉमर्सवर घ्यायचं असेल ते येऊन करू शकतात क्लासेस. सर आपलं मेन ब्रँच कुठं आहे? मेन ब्रांच राजानगरला, बजाज जे भवनचं का? चालेल सर. आपल्या ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि पुढं तुमच्या भविष्य वाटचाला शुभेच्छा देत आहे. तर प्रेक्षकांना आता आपण आलो आहे डेक्कन मिलिटरी स्कूल या स्टॉलला, जे की घडवतो आम्ही आणि उद्याचे रक्षक राष्ट्ररक्षक असा त्यांचा एक मोटो आहे. तर आपल्यासोबत सर आहेत. सर आपला परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना. मैं मिस्टर रोशन चहल, कमांडेंट डेक्कन मिलिट्री स्कूल, ओके. छत्रपति शिवाजी यूनिवर्सिटी. मैं डेक्कन मिलिट्री स्कूल के अंदर मेरा एक एम है कि मैं कम से कम हर साल 15 से 20 ऑफिसर बना के निकालूँगा. ओके. ये मेरा एक सबसे बड़ा, और ऑफिसर भी नहीं बनता तो बच्चों को एक अच्छा इंसान बना के यहाँ से भेजना है, ये मेरा एम. ओके सर. आई एम सर्विंग द फ्यूचर ऑफ द नेशन. देश का भविष्य बच्चे हैं, उन बच्चों के लिए काम करता सर और पेरेंट्स के लिए आप क्या मैसेज देना चाहेंगे? मैं पेरेंट के लिए एक ही मैसेज देना चाहता हूँ. अगर किसी भी पेरेंट को ये समझते हैं कि मेरे बच्चे का अच्छा भविष्य है, ब्राइट फ्यूचर के लिए हमने काम बच्चे को पढ़ाना, तो वो बच्चे को मेरे पास लेके आ जाएंगे. मैं उस बच्चे को सही डायरेक्शन में गाइडलाइन दे करके उस बच्चे को अच्छी दशा और निर्देश दे करके बच्चे को क्या. टोटल कितने ब्रांचेस सर अपने? हमारा एक ही ब्रांच है अभी तक के लिए. अभी तक उसका जो आपका पता एड्रेस बताइए सर. एड्रेस वो छत्रपति संभाजीनगर झालटा फाटा के पास है, गट नंबर 115 है. गट नंबर 115 झालटा फाटा, छत्रपति संभाजीनगर. छत्रपति संभाजीनगर. धन्यवाद सर. थँक यू. जय हिंद. जय हिंद सर. आणि इथं विद्या ओंकार क्लासेस आता सोळंकी सरांचे आहेत. नमस्कार सर. आपला छत्रपती संभाजीनगरमधील आता सोळंकी सरांचा क्लास आहे. मागच्या 22 वर्षापासून आपण 11-12 नीट CET JEE कोर्सेस घेतो. त्याचबरोबर आपल्या हाडको ब्रँचला 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचेस चालतात. तर एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यासाठी. थँक्यू. सर आपला ॲड्रेस कुठे आहे? आपला ॲड्रेस आहे 3 ब्रांचेस असतात संभाजीनगरमध्ये. बरं. हाडकोला DMart जवळ N11, सिडकोला अग्रेस अँड कॅनॉट होम, आणि तिसरी जी ब्रँच आहे सर आपली उस्मानपुरा भोपाळला आहे. त्याचबरोबर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे स्वतंत्र हॉस्टेलची पण सुविधा आहे. आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना कॉलेजेससाठी गावाकडे जातात, तर त्यासाठी त्यांना आपलं विद्यालंकार नावाचं किनगावला कॉलेज पण आहे, ज्या ठिकाणी ते पुढे 11-12 नीट्स करू शकतात. ओके. आणि तिथं समजा सर सगळ्या ॲम्युनिटीज वगैरे तुम्ही प्रोव्हाइड. ॲम्युनिटीज वगैरे सर स्वतः खास मुलींसाठी आपलं स्वतंत्र हॉस्टेल आहे. ओके. ज्या मुली आपल्याकडे हॉस्टेलला असतील त्या विद्यार्थिनींना आपण मोफत अभ्यासिका दिलेली. ओके. तसेच स्वतः आपला
सोळंके सर मागच्या 22 वर्षापासून केमिस्ट्री शिकवतात. त्याचबरोबर आपल्याकडे जे टीचर्स आहे IITs अमोल डांगरे सर हे स्वतः वन मॅन शो फॅकल्टी आहे. कमी वेळात मॅथ कसं सॉल्व करायचं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमोल डांगरे सर आहे. त्याचबरोबर फिजिक्ससाठी सर आपल्याकडे अमोल सरांचे सर आहे आणि बायोसाठी आपल्याकडे मालुदे सर आहे. मावलोदे सर. हां सर छान वाटलं तुमचा, मला हा स्टॉल खूप असा आवडला आहे आणि आमच्या प्रेक्षकाला पण आवडेल. तर आमच्या प्रेक्षकाला सांगा की बाबा इथं एकदा व्हिजिट करा आपल्या पाल्याला या घ्या. एक्सपोच्या माध्यमातून मी विद्यालंकार परिवाराच्या वतीने सर्वांना एक नम्र विनंती करतो की या ठिकाणी स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या. एक संभाजीनगरमधला खूप मोठा इव्हेंट आहे. शेवटचे 2 दिवस आहे, उद्याचा लास्ट दिवस आहे. तर आपण नक्की परिवारासोबत या ठिकाणी भेटतो. ओके. आणि ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you, sir. भेटेल का आपल्याला? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ब्रिलियंट किड्स BSc स्कूल. नमस्कार सर. सर तुमच्या स्टॉलबद्दल आम्ही नेहमी ऐकलं, काल आम्ही व्हिजिट पण केली होती. आज पुन्हा आम्हाला आमच्या प्रेक्षकाला दाखवायचं होतं की ब्रिलियंट किड्स स्कूलबद्दल माहिती द्या. तर काय आपल्या स्कूलमध्ये काय काय असे जे नवीन युनिटी अशी काहीतरी आहेत वाटतं, फंक्शन जे आहेत तुम्ही आधी अरेंज केलेले आहेत ते आमच्या प्रेक्षकाला सांगा थोडं. आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आयोजित केले जातात. आता हा जो आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे. हा विद्यार्थ्यांनी तुमचा रोबोट बनवला आहे. पूर्ण रोबोट आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे सर. तुम्ही बघू शकता त्याचे डायग्राम डिझाईन वगैरे सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलं. पूर्ण डिझाईन आमच्या विद्यार्थ्यांनी आहे सर. आणि याला तुम्ही कोणत्याही प्रकारचे जे कमांड कोणत्याही प्रकारचं तुम्ही क्वेश्चन एज्युकेशन नॉलेज त्यानंतर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल कोणत्याही क्षेत्रामधली जर तुम्ही याला जर क्वेश्चन विचारला तर हा तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेल्समध्ये देतो सर. ओके. आणि हा पूर्ण आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला होतो. आणि याच पद्धतीने आमच्या शाळेमध्ये आता छोटे छोटे असे रोबोटिक्स जे पार्ट्स आहे ना हे छोटे छोटे याच्या टाईपमध्ये आता आम्ही बनवायला सुरुवात केली. जी लहान मुलांपासून आता हा एक सॅम्पलमध्ये बनवला, नंतर हा मोठ्या याच्यामध्ये बनवलेला आहे. हा स्मॉल साईजमध्ये बनवलेला रोबोट आहे. ओके. सर तुम्ही पाल्याला काय मेसेज द्याल, म्हणजे काय संदेश द्याल? बघा आजचं जे युग आहे आता हे टेक्निकल युग हे सर्वांना माहिती आहे. आज जर तुम्ही बघितलं तर AI झालं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या संरचना झाल्या, या ऑनलाईन संरचना झालेल्या आहे. आता भविष्यामध्ये जो आहे ना ते टेक्निकल युग आहे आणि तुम्हाला जर मुलांना जर घडवायचं असेल तर ते टेक्निकल युगामध्ये घडवावं लागलं जास्त महत्त्वाचं आहे. कारण फ्युचरमध्ये जर तुम्ही बघितले तर प्रत्येक स्किलमध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. तर आम्ही जे विद्यार्थ्यांना गाईड करतो सध्या तर ती रोबोटिक टेक्नॉलॉजी गाईड करतो विद्यार्थ्यांना. म्हणजे काय होतं की विद्यार्थ्यांना पूर्ण नॉलेज जे आहे ना ते परफेक्ट मिळतं आणि लहान विद्यार्थ्यांना जेवढ्या लवकर रोबोटिक नॉलेज मिळणार आहे तेवढ्या लवकर तो काय त्यांना लवकर पिकअप घेणार. जर तुम्ही आता जर विचार केला तर आता काय की सगळ्यांकडे काय की कंपन्यांमध्ये मोस्टली आपण जातो, परंतु आपल्याला काय फक्त डिग्री नाही पाहिजे सर. आता काय लागतं कंपन्यांना की तुम्ही त्यांना काय देऊ शकतात ॲडव्हान्समध्ये. आता डिग्र्या जे आहे सर सगळ्यांकडे डिग्री आहे. आता जर तुम्ही बघितला तर सगळ्यांना स्किलला महत्त्व आलं आहे. महत्त्व जास्त आहे आणि आमची शाळा प्रिफर कशासाठी करते तर आम्ही स्किलसाठी सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना प्रिफर करतो. सर आपल्या शाळेचा पत्ता जो आहे तो ऑफिसचा पत्ता? सर बघा आमची जी शाळा आहे CBSEची शाळा आहे ती शेंद्र्यामध्ये जहांगीरमध्ये शाळा आहे आमची प्रॉपर. आणि ही शाळा जवळपास 3 एकरमध्ये शाळा आहे सर. तर आमची जी रोबोटिक लॅब पण आहे तिथं एज्युकेशनल लॅब आहे. पूर्ण आमचं ग्राउंड विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी विविध प्रकारच्या सवलत पूर्ण आम्ही प्रॉपर सवलत जे आहेत ते विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. आणि याचबरोबर जर तुम्हाला सिटीमध्ये पाहिजे असेल सर तर आमच्याकडं भामदासनगरमध्ये CBSE पॅटर्नमध्ये इंग्लिश मिडियम पण आहे आणि सेमीमध्ये पाहिजे असेल सर तर आमच्याकडं सेमीमध्ये सुद्धा शाळा अवेलेबल आहे जी आमची विष्णुनगरमध्ये सर. टोटल किती ब्रँचेस आपल्या? टोटल आमच्या 4 ब्रँचेस सर. टोटल 4 शाखा. टोटल 4 शाखा आहे. कुठं कुठं? एक शेंद्रामध्ये जहांगीर. शेंद्रामध्ये जहांगीर ओके. त्याच्यानंतर एक शेंद्रामध्येच आहे विद्याशिल्प म्हणून सर. आणि त्याच्यानंतर भामदासनगरमध्ये इंग्लिश मिडियम आहे. आणि त्यानंतर आमची जी सेमीची शाखा आहे ती विष्णुनगरमध्ये सर प्रॉपर. ओके. कॉन्टॅक्ट नंबर दाखवा. तुम्ही ह्या शाळेला इथं व्हिजिट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दाखवलेला आहे आपल्याला. तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. आणि आमचं यूट्यूब चॅनलला आमच्या प्रेक्षकाला सांगा की बाबा सबस्क्राईब करण्यासाठी. सर्वांनी जे सरांच्या चॅनल नक्की ज्ञान खजिना अँड डिजिला आणि सर्वांनी सरांचे जे चॅनल आहे सर सर्वांनी भरभरून प्रसिद्ध द्या. कारण सरांनी जी सर्वात महत्त्वाची कामगिरी केलेली की आपलं जे पूर्ण याच्यामधलं जे नॉलेज आहे ते महत्त्वाचे जे नॉलेज आहे ते सर सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे सर्वांनी सरांच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.
नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आणि आता आपण आलो आहे स्टॉल नंबर 18वरती. रॅम्बो प्री स्कूल लिटल स्टेप अँड बिग ड्रीम्स असा त्यांचा मोटो आहे. आणि त्यांचं एक आणखीन यशस्वी भव कोचिंग क्लासेस पण आहे, जे की शिका संस्कृत आणि जपा संस्कृती. मॅम, तुम्ही आमच्या प्रेक्षकाला काय सांगणार? आमच्या प्रेक्षकाला माहिती द्या आपल्या स्टॉलबद्दल. नमस्कार, मी रेणुका देशपांडे. लास्ट इयर आम्ही रेनबो प्री स्कूल या नावाची स्कूल चालू केली आहे. स्कूलचं वैशिष्ट्य असं आहे की अख्ख्या मराठवाड्यामध्ये 2 वर्षाच्या मुलांना मराठी, इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत कुठलीही शाळा शिकवत नाही. ही आमच्या शाळेची खासियत आहे की आम्ही 2 वर्षाच्या मुलांपासून मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत शिकवतो. संस्कृत का शिकवायची? तर संस्कृत शिकवल्यामुळे त्यांच्या पंचकोशाचा विकास होतो, त्यांची मेमरी स्ट्रॉंग होते, त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढते. यासाठी आम्ही संस्कृत चालू केलेलं आहे. तसंच जे आपण मोठमोठ्या शाळांमध्ये मुलांना टाकतो आणि मुलं आपल्याला विचारतात मराठीत 57 म्हणजे किती, 97 म्हणजे किती, पावशेर म्हणजे किती, अर्धा किलो म्हणजे किती, हे व्यवहारज्ञान मुलांना येत नाही. तसंच 1.5 वाजला म्हणजे किती, 2.5 वाजला म्हणजे किती, हे या मोठ्या मोठ्या शाळांमध्ये मुलांना शिकवलं जात नाही. प्रॅक्टिकल व्यवहारज्ञान मुलांना दिलं जात नाही. आम्ही आमच्या शाळेमध्ये जर आम्हाला मार्केट हा विषय शिकवायचा असेल तर शाळेमध्ये मार्केट भरवलं जातं. इथली जी लोकल लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्येच मुलांना विचारलं तर ते प्रॉपर डीलिंग करू शकतात. बार्गेनिंग कसं करायचं हे पण त्यांना तिथं सांगितलं जातं. आणि प्रॉपर त्यांच्याकडे पैसे देऊन मार्केटमधनं खरेदी कशी करायची याचा अनुभव त्यांना दिला जातो. तसंच डेली ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आपलं आहे, त्याच्यामुळे रोज एक ॲक्टिव्हिटी आहे. जितके दिवस शाळा असते प्रत्येक दिवसाची ॲक्टिव्हिटी आमच्याकडे रेडी आहे. अशा पद्धतीचा एक अनुभव उपक्रम आम्ही घेतो. याशिवाय संस्कृतचं बालकेंद्र दर रविवारी 9:30 ते 10:30 या वेळात आमच्याकडे होतं आणि त्याला शहरातल्या कुठल्याही शाळेतले मुलं आमच्याकडे येऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही. आमचा फोकस मात्र प्री स्कूलवरच आहे. 2 ते 6 वयोगटांवर आम्ही फोकस करतो. म्हणजे वय वर्ष मॅम 2 वर्ष ते 6 वर्ष. ओके मॅम, आपला पत्ता सांगा प्लीज. पत्ता CL6 47/3. ओके. CL647/3 शिवाजीनगर, अपोजिट मोर्या मंगल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर हे आमचं आहे. ओके, मॅम. आमची वेबसाईट आणि हे समोर दिलेलं आहे, त्याला अवश्य भेट द्या. वेबसाईटला भेट द्या, इन्स्टाला फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू मॅम. आणि आमच्याकडचे जे क्लासेस चालतात त्याच्याबद्दल सहकारी आशा सुखदेवे मॅडम तुम्हाला सांगते. मी आशा सुखदेवे. मी यशस्वी भव संस्कृत कोचिंग क्लासेस चालवते आणि आपण विशेष म्हणजे संस्कृत भाषा 8वी, 9वी, 10वी स्टेट बोर्ड आणि 5वी, 6वी, 7वी CBSE स्टेट बोर्ड आपल्याकडे चालवते. तसेच आपल्याकडे रविवारी बालकेंद्र संस्कृत मी चालवते. त्याच्यानंतर ज्येष्ठांसाठी मी गीता वर्ग चालवते आणि संस्कृत संभाषणाचे सुद्धा आपल्याकडे क्लासेस आहेत. म्हणजे तुम्ही संस्कृत या विषयावर खूप भर दिलेला दिसतोय. संस्कृत या विषयावर आपल्याकडे 2 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत कोणीही संस्कृत शिकू शकता. ओके, म्हणजे याला वयाची अट नाही दिलेली तुम्ही. वयाची अट नाही. आमच्याकडे वेगवेगळ्या संस्कृतच्या परीक्षा पण चालतात, सरला वगैरे. ओके ओके सरला परीक्षा आपण 4थी पासून घेतो मुलांच्या ओके आणि मोठे पण बसू शकतात त्याला. ओके. मग आता प्रेक्षकांना इथं वयाची मर्यादा नाही आहे, तुम्ही इथं येऊन क्लास जॉईन करू शकता. संस्कृत शिकायची असेल ना. कारण संस्कृत शिकलो तर आपली संस्कृती जपणार आहे. आणि ओके. आम्हाला संस्कृती जपायची आहे ठीक आहे. तुम्ही संस्कृतच्या माध्यमातून. आता तुमचा ह्या यशस्वी भाऊ कोचिंग क्लासचा पत्ता कुठे आहे? आपण शिवाजीनगर मोर्या मंगल कार्यालयाच्या समोर रेनबो शाळेमध्येच मी दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये. हो चालेल. तर प्रेक्षकांना यांच्या वेबसाईटला आणि यांच्या जो कॉन्टॅक्ट नंबर याच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि एकदा शाळेला. आणि हा जो स्टॉल आहे 18 नंबर इथे एकदा व्हिजिट करा ह्या 3 दिवसामध्ये एक्सपोमध्ये येऊन. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. आता स्टॉल नंबर 18वरती आलो आहे आपण, द देशमुख इंटरनॅशनल स्कूल, स्टॉल नंबर 18. तर सरांना भेटूया. नमस्ते सर. नमस्ते सर, आपका यूट्यूब चैनल में स्वागत है, ज्ञान खजीना यूट्यूब चैनल में. सर, आपके स्कूल के बारे में हमें इन्फॉर्मेशन बताइए. It's a CBSE board school and it is situated in Nakshatrapadi, Okay. in Chhatrapati Sambhajinagar. Okay. And this particular school is like having its standard from class 1st to 10th. Okay. Whereas it is dealing with the subjects like that of science Okay. and that of computer applications. Okay. Besides that, in class 9th and 10th, we are also having the subjects like physical education. Okay. And we are like having well prepared lab for science and for computer as well. So the students, those who want to take the expertise, we are having a good faculty like which is in a position to provide the related
quantitative set of information in various types of subjects. Okay. So, like if any of the students, those who are like willing to take the good education in Chhatrapati Sambhajinagar, Okay. they are welcomed in our school in the Deshmukh International School. मॅम आणखीन काय काय ॲम्युनिटीज म्हणजे काय काय आपल्या तिथं आहेत थोडी आमच्या प्रश्नाला माहिती द्या. सर आमचं जे स्कूल आहे ते नक्षत्रवाडीमध्ये आहे. राईट फ्रॉम प्ले ग्रुपपासून तर 10वीपर्यंत आपलं स्कूल आहे. आपले जे स्कूल आहे ते प्रॉपर CBSE स्कूल आहे सर. आपलं पहिलीपासून तर 10वीपर्यंत CBSE स्कूल आहे आपलं. आणि जे प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर हे जे आहे तिथं सुद्धा एक वेल क्लास आहे आपलं. प्रॉपर टीचर्स आहे, प्रॉपर गायडिंग आहे. हे जे स्कूल आहे सर हे देशमुख दीपक देशमुख सर आणि प्रज्ञा देशमुख सरांचं स्कूल आहे. स्वतः ते ओनर आहे आणि स्वतः ओनर असूनसुद्धा त्यांचं प्रॉपरली स्कूलमध्ये लक्ष असतं सर. टीचिंगसुद्धा स्वतः मॅडम आणि सर करतात. आणि जो आमच्याकडचा जो स्टाफ आहे सर तर रेग्युलरली असं म्हणतात की बऱ्याच ठिकाणी स्टाफ चेंज होतो. तर आमचं मेन पॉईंट असं आहे की आमच्याकडलं कुठलाही स्टाफ वगैरे असं काही चेंज होत नाही सर. म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही तो स्टाफ आमच्याकडे कंटिन्यू झालेला आहे. बरं. आणि मॅम आपला स्कूलचा जो पत्ता आहे तो सांगा आमच्या प्रेक्षकाला. मेन पत्ता कुठं आहे आपला ऑफिसचा पण? सर आपलं स्कूल जे आहे पैठण रोडला नक्षत्रवाडीकडे आपण जेव्हा जात होतो आनंद पेट्रोल पंप आहे. आनंद पेट्रोल पंपच्या एक्झॅक्टली पाठीमागं आहे. त्याच्या अपोजिट साईडला बेंचमार्क हॉटेल आहे. बेंचमार्क हॉटेलच्या अगदी अपोजिट साईडला आनंद पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली पाठीमागं आपलं स्कूल आहे सर. ओके. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. आपण आता चाललो आहे क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल या स्टॉलला व्हिजिट देतोय आपण. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या स्टॉलबद्दल माहिती द्या. आपली क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे. ओके. बीड बायपास रोडला. ओके. नर्सरीपासून 10वीपर्यंत तिथं ॲडमिशन चालू आहेत सध्या. ओके. आणि 6 एकरचा कॅम्पस आहे. तिथं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे घेतल्या जातात. निसर्गरम्य वातावरणात खूप सुंदर मुलांना प्रॅक्टिकली सगळं शिकवलं जातं. ओके. त्याच्यासोबत आम्ही शाळेची सुरुवात जी आहे ना बॅरतीने करतो. बॅरतीने तर त्याच्याने काय होतं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होतं, ग्रास्पिंग पॉवर वाढते, एकाग्रता वाढते. ओके. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञाला फार महत्त्व आहे. ओके. तर आपल्या मुलांना यज्ञ म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही अग्नोत्रीचा प्रचार प्रसार पण करतो. ही स्वामी समर्थांच्या गुरुगादीवरून सांगितलेली उपासना आहे. तर ती सूर्य उगवतं तेव्हा आणि मावळतं तेव्हा प्रत्येकाने आपल्या आपल्या घरामध्ये करायची. त्याच्यासाठी 5 नियम आहे. तांब्याचं पात्र, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, गाईचं स्तूप, अखंड तांदूळ आणि स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ. 5च मिनिटाचा विधी आहे पण त्याचे बेनिफिट्स आपल्याला 24 तास मिळतात. सकाळी केलेल्या अग्निहोत्राचा परिणाम संध्याकाळपर्यंत मिळतो आणि संध्याकाळी केलेल्या अग्निहोत्राचा परिणाम सकाळपर्यंत मिळतो. तर सायंटिफिकली पण ते प्रूव्ह झालेलं आहे. आपण अग्निहोत्र काय करावं तर यूट्यूबवर पण तुम्ही सर्च करू शकता. गुगलवरती पण त्याचे व्हिडिओ आहेत. डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजमले ते सध्या या गादीवर आहेत आणि तिथून हे प्रचार प्रसाराचं कार्य चालतं. आणि अक्कलकोटपासून 2 किलोमीटर अंतरावर शिवपुरी म्हणून यज्ञनगरी आहे. मी प्रत्येकाने तिथे जाऊन अवश्य भेटावी ही आमच्याकडनं तुम्हाला. थँक्यू मॅडम. विद्यार्थी मित्रांनो एलोरो इंग्लिश स्कूलच्या इथं आपण स्टॉलला आलेलो आहे. इंग्लिश स्कूलचे स्टॉल जे आहेत बघा. नमस्कार सर. सर आपल्या ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. येस आमच्या प्रेक्षकाला थोडी माहिती द्या आपल्या स्टॉलबद्दल. थँक्यू. गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी जे प्रदर्शन भरलेलं आहे ओके स्वामीच्या रूपाने आणि हा पहिला प्रयोग आहे आणि अत्यंत सुंदर प्रयोग या ठिकाणी आहेत की विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक असं नातं काय असावं आणि पालकांना आपला विद्यार्थी भविष्यात कसा घडला पाहिजे या संदर्भात या ठिकाणी व्याख्यानमाला सुंदर आहेत. आणि यामध्ये या लोकांपर्यंत आपल्या शाळेचं नाव गेलं पाहिजे या हेतूनं एलोरा इंग्लिश स्कूल अँड सायन्स ज्युनियर कॉलेज फ्री रोड बीड बायपास या ठिकाणी आमची शाळा चालते. 1000 विद्यार्थी आहे आणि आमच्या शाळेमध्ये आर्मीचं पण खूप प्रशिक्षण दिलं जातं. जवळपास 500 विद्यार्थी आमच्याकडे आर्मीचे आहेत. त्यानंतर चित्र, नृत्य, नाट्य, गायन आणि वादन हे सुद्धा मुलांना बाल्यावस्थेत देणं फार गरजेचं असतं. तेव्हा आमच्याकडे
MA पर्यंत संगीत, नृत्य, नाट्य हे सुद्धा आमच्याकडे प्रशिक्षण पैकी दिलं जातं. स्वतंत्र अभ्यासक्रम पण राबवला जातो. त्याचप्रमाणे जेवढ्या रिॲलिटी शो चालतो टी व्हीवर, ओके. त्याच्यामध्ये बुगी बुगी, दमदमादम, सारेगमप, लिटल चाव, ढोलकीचं काल्यावर, इंडियन आयडलपर्यंत आमचे विद्यार्थी आहेत. ओके. या शाळेमध्ये 1000 विद्यार्थी शिकत आहेत. NDAपर्यंत आमचे विद्यार्थी आहे, IITला आमचे विद्यार्थी आहेत. आजपर्यंत MBBSला जवळपास आमचे 150 विद्यार्थी आहेत आणि इंजिनियर कॉलेजला गव्हर्नमेंटच्या जवळपास 250 विद्यार्थी आमचे आतापर्यंत झालेले आहेत. सर आता जे आपले पाल्य आहेत त्यांना सर आपला पत्ता वगैरे सांगा. या प्रसंगी पालकांना एवढं सांगू इच्छितो, आमच्या एलोरा इंग्लिश स्कूलमध्ये जर आपण ॲडमिशन घेतलं तर आपल्याला अभ्यासाच्या सोबतच अदर ॲक्टिव्हिटी, चित्र, नृत्य, नाट्य सुद्धा त्या मुलाला शिकता येईल. आणि राष्ट्रीय एक शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, मुलांचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर त्याला अभ्यासाच्या बरोबरच चित्र, नृत्य, नाट्य, गाणेसुद्धा अध्यापन दिलं पाहिजे. कारण चित्रामुळे एकाग्रता वाढते, म्युझिकमुळे त्याची लिसनिंग पॉवर वाढते आणि हे जर बाल्यापासून मुलांना दिलं तर मुलं बोर पण होत नाही, अभ्यास पण पक्का करतात, त्याचा स्टॅमिना वाढतो आणि निश्चितपणे तो मेरिटचे विद्यार्थी तयार होतो. ते आमच्याकडे सर्व दिल्या जातात. ओके सर, खूप छान वाटलं तुमच्या शाळेचं तुम्ही जे माहिती सांगितली थोडक्यामध्ये. आणि पाल्याला सर आता समजा मला जर तुमच्या शाळेकडं व्हिजिट करायची असेल तर भेट द्यायची असेल तर कुठे यावं लागेल? या शाळेला भेट द्यायची असेल तुम्हाला तर बीड बायपास खडी रोड म्हणून एक फेमस आहेत आणि हायवेवरून आमची एलोरा इंग्लिश स्कूल अँड सायन्स ज्युनियर कॉलेज दिसत आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आमची शाळा 24 तास, तिला लॉक कधीही नसतं, तुम्हाला केव्हाही आमचा कर्मचारी त्या ठिकाणी मिळेल आणि शाळेची जी काही माहिती आहे ती तुम्हाला परिपूर्ण दिली जाईल. थँक्यू. आज आमच्याकडे 1000 विद्यार्थी आहेत आणि आत्तापर्यंत 22 वर्षात नॉनस्टॉप मेरिट विद्यार्थी आमच्याकडे निर्माण होतो. सर्वात कमी मार्काचा जर विद्यार्थी म्हणलं तर आमच्याकडे 90चा असतो आणि जास्तीत जास्त 90.90पर्यंत. सर आपल्या ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद म्हणतो. आपण पण आम्हाला भेट दिली, आमचं लोकांपर्यंत पोहोचवलं, पालकांना कळवलं, त्याबद्दल मी या संस्थेचा प्रमुख यानंतर आपल्याला मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. चालेल सर. आणि सर आमच्या प्रेक्षकांना सांगा की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्ञान खजिना. जो काही ज्ञान खजिना या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहेत, त्या चॅनल थ्रू अत्यंत सुंदर आपल्यापर्यंत पालकांना माहिती मिळाली जाते. सगळ्यांनी याला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि याचं वेलकम करायचं आहे. धन्यवाद सर. थँक्यू. हा एक बघा बी सेक्शन आहे, एज्युकेशनल हब. सरस्वती भगवान शिक्षक संस्था छत्रपती संभाजी.